नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासवर पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सध्या शेअर बाजाराची स्थिती अत्यंत संभ्रमाची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारांमधली मंदी, चीनी अर्थव्यवस्थेला लागलेलं ग्रहण आणि मान्सूननं फिरवलेली पाठ यामुळे शेअर बाजार नेमका कुठल्या दिशेनं मूव्ह होणार आहे हे निश्चित सांगणं कठीण होऊन बसलंय. हीच गोंधळाची स्थिती गेल्या आठवड्यात बाजारात दिसली. सोमवारी 300 पेक्षा जास्त अंशांनी कोसळल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये दणदणीत वाढ झाली. अखेरचे 2 दिवस मात्र निर्देशांक फ्लॅट राहिले. आज पोळ्यानिमित्त बैलांची पूजा होतीये. शेअर बाजारातला बुल देखील आता पुन्हा एकदा रंगात यावा अशी अपेक्षा गुंतवणूकदार व्यक्त करतायत. शेअर बाजारातल्या या सगळ्या हालचालींबाबत आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत अर्थतज्ञ राजेश तांबे. सर, खूप खूप स्वागत आहे झी24 तासच्या स्टुडिओमध्ये. आपल्याला प्रेक्षकांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे. पहिले प्रेक्षक आहेत पुण्याहून विश्वास बोलतात. त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार विश्वास, बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार मॅडम. प्रश्न माझा असा आहे की मध्यंतरी मागच्या 2 आठवड्यापूर्वी शेअर बाजार कोसळला होता. तर सर्वसामान्यांच्या मनात असा प्रश्न येतो की शेअर बाजार जर अचानक कोसळत असेल तर त्यामध्ये गुंतवणूक तरी का करायची, म्हणजे आपले पैसे वाया का घालवायचे. मग शेअर बाजारात नुकसान होतं, मग ते सट्टेबाजी करतात किंवा काय करतात असं यांचं नुकसान होतं. मग शेअर बाजारात सर्वसामान्यांनी पैसे गुंतवावे की नाही, हा माझा प्रश्न आहे. बरोबर, आपण उत्तर घेऊया. सर, जसं आपण सुरुवातीला म्हटलं एक संभ्रमाचं वातावरण आहे, तेच यांच्या प्रश्नांमधूनही दिसतं आहे. कसं गाईड करा? खूप छान प्रश्न आहे यांचा की एक साधारण माणूस जो असतो त्याच्यामध्ये जेव्हा रिस्क असते तर आपण एक हमेशा बघायचं की मार्केट कधी पण स्टेबल नसतात. स्टॉक मार्केट्स ऑफ द वर्ल्ड आणि जिथे इमर्जिंग इकॉनॉमीज आहे इंडियासारख्या याच्यामध्ये मार्केट्स फार व्हॉलेटाईल राहतील, क्योंकि याच्यामध्ये एफआयएसचा पैसा, एफआयएसचा निवेश, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सचा, डीआयआयचा निवेश खूप असतो. तर त्याच्यामध्ये आपण हे समजायचं की डिमांड खूप जास्त आहे, सप्लाय कमी आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघता की व्हॉलेटॅलिटी खूप जास्त आहे आणि व्हॉलेटॅलिटी राहणारच. आणि व्हॉलेटॅलिटी नसेल तर देन इट इज नॉट स्टॉक मार्केट. पण त्यांचा दुसरा प्रश्न हा आहे की याच्यामध्ये निवेश करायचा की नाही. मी म्हणेल हो, निवेश करायचा, पण चांगल्या स्टॉक्समध्ये अगर तुम्ही केले ज्यांचे फंडामेंटल्स चांगले आहे, बाकी सगळे त्यांचे पॉईंट सगळे चांगले आहे, अर्निंग चांगले आहे, प्रॉफिटेबिलिटी चांगली आहे, ऑर्डर बुक्स खूप चांगले आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की ते शेअर्स खूप जास्त गडगडत नाही. आणि हे जे अगर तुम्ही म्हणाल की 1600 पॉईंटनी डिव्हॅल्युएशननी हे गेलं, हे एक्सपेक्टेड आहे. मी तर म्हणतो अजून बँकिंग सिस्टम मध्ये काही अजून आपण फटाके नाही बघितले चायनाच्या, त्याच्यामध्ये अजून आपण फॅक्टर नाही केलंय, क्योंकि तिथे बँकिंगमध्ये खूप त्यांचं एक्सपोजर, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, रेल्वेजमध्ये जे त्यांनी नेटवर्क जे वर्ल्ड क्लास हे केलंय, त्यांचं जसं मी म्हणतो की त्यांची बँकिंग सिस्टम ट्रान्सपरंटच नाहीये ॲज दी अदर वेस्टर्न बँक्स ऑफ द वर्ल्ड आर कन्सर्न. त्याच्यानंतर आता आपण हे बघू की इंडियामध्ये जसं मी सांगितलंय की निवेश करा, तुम्हाला अगर गुर्दा आहे, रिस्क टेकिंग एबिलिटी आहे, तर मग डेफिनेटली स्टॉक मार्केटमध्ये यायचं, बिकॉज दॅट विल मल्टिप्लाय युअर मनी फास्टर. आणि अगर ते नाही आहे तर मग सर्वात बेस्ट स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 9% फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे इन्व्हेस्ट करा. नक्की. आपल्याला पुढचा प्रश्न येतो आहे. अनिल बोलत आहेत वर्ध्यावरून. त्यांचा प्रश्न काय ते जाणून घेऊया. नमस्कार अनिल, बोला, प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. नमस्कार सर, माझ्याजवळ येस बँकेचे 50 शेअर आहे, 710 रुपयाच्या भावाने. हो. आणि मी 1 वर्ष होल्ड करू शकतो, त्याच्याबद्दल मला थोडं सांगायचं. आणि मला सिएट बद्दल थोडं जाणून घ्यायचं होतं. कशाबद्दल? सिएट टायर्स लेवलवर इन्व्हेस्टमेंट करायची आहे. ओके. येस बँक अनिल, एक चीज लक्षात ठेवा की छोटी बँक आहे, ती पण एक्सपॅन्ड करते, पण ऑलरेडी खूप जास्त हा शेअर खूप जास्त हाईप झाला, खूप जास्त हा एप्रिशिएट झालेला आहे. तर याच्यामध्ये मी म्हणेल की मला तुमची परचेस प्राइस माहिती नाही, पण अगर तुम्हाला चांगला प्रॉफिट होत असेल तर प्रॉफिट जरूर बुक करायचा, नाहीतर नुसतंच फक्त अगर ते शेअर्स नुसतेच आपले डिमॅट अकाउंटमध्ये ठेवायचे नाही. दुसरं, जसं तुम्ही सिॲटमध्ये सांगितलं की सिॲटमध्ये ती स्टोरी जशी एमआरएफची झाली तशी काही होणार नाही. आणि सिॲट हा खूप जास्त एप्रिशिएट झालेला शेअर आहे. आणि तुमचा अगर हा व्ह्यू पॉईंट असेल की दिस वुड बी द सेकंड एमआरएफ, ते कधीही होणार नाही. नक्की. सर, आणखीन पुढचा प्रश्न येतो आहे. रमेश बोलतायत पुण्यावरून. त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया. नमस्कार रमेश, बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. माझ्याकडे एसआरके इंडस्ट्रीजचे 44 रुपयाला 1000 शेअर घेतले. कोणत्या कंपनीचे? एसआरके इंडस्ट्री. ओके. एसआर स्टील की एसआर ऑइल? एसआरके इंडस्ट्री. ओके, एसआरके इंडस्ट्रीज. ओके. काय भावाने घेतले होते? 44 रुपये भावाने घेतले. आणि 1 वर्षाचा व्ह्यू आहे माझा, म्हणजे अजून 1 वर्ष मी होल्ड करू शकतो, तर याचं काय असू शकेल? एसआरके मध्ये मी तुम्हाला सांगेल की याच्यामध्ये विका
आणि जसं मी सांगितलं की माझा नंबर जो मी सगळ्यांना देतो 9967781988 त्याच्यावरती संपर्क करा माझ्याशी. हर मराठी माणसाला मी सांगतो की संपर्क करा. पण एक सरप्राईज तुम्हाला आज मी देणार नाहीये. तुम्हाला एक शेअर असा सांगतो की प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये तो शेअर येणाऱ्या टाईममध्ये 2 पटीने 3 पटीने वाढेल. जसं फार्मास्युटिकलमध्ये मी तुम्हाला अबॉट सांगितला होता 1500 रुपयाला. खूप लोकांनी सांगितलं की तांबे तुम्ही फार मोठा एक हाय प्राईस तुम्ही शेअर सांगताय. आज त्याचा 5000 रुपयाचा भाव आहे. फोन करा. तुम्हाला सगळ्या मराठी माणसांना सांगतो, फक्त टीव्हीवरती सांगणार नाही क्योंकि मग ते फार ओपन होऊन जातं. तर दिस इज गोइंग टू बी अ बिग सरप्राईज फ्रॉम द पंडोराज बॉक्स. तर त्याच्यासाठी फोन करा. अजून या जो पर्टिक्युलर शेअर जो तुम्ही घेतला याच्यामधून एक्झिट करा. नक्की पुढचा प्रश्न आपल्याला येतो आहे. अविनाश काळे आहेत, त्यांचा काय प्रश्न आहे ते ऐकूया आपण. नमस्कार अविनाश, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार तांबे साहेब, मी तुमचा फॅन आहे आणि तुमचा प्रत्येक शेअर जे सांगता तुम्ही मी मन लावून ऐकतो. बोला. तर दुसरं विचारायचं होतं मला की मला बर्जर पेंट्स आणि एशियन पेंट खरेदी करायची होती, याची लेवल विचारायची होती. सर्वात पहिले माझा फर्स्ट चॉईस वुड बी की 2 कंपनीचे शेअर्स एकाच याच्यामध्ये घेणं काही इकॉनॉमिक सेन्स बनत नाही. तर देन माय फर्स्ट चॉईस वुड बी एशियन पेंट्स. बर्जर पेंटपेक्षा एशियन पेंट्सला घ्या. अजूनही डेप्थ आहे कंपनीमध्ये आणि अजूनही तुम्हाला त्याच्यामध्ये एप्रिसिएशन दिसेल. फायनल प्राइस जेव्हा अगर हा स्प्लिट नव्हता झाला, आय एम लुकिंग ॲट अ लेवल ऑफ 15,000 रुपीज इन टाइम्स टू कम. म्हणजे जो काही 1500 रुपयाचा भाव आहे स्प्लिट झाल्यानंतर. नक्की पुढचाही प्रश्न येतो आहे आपल्याकडे. मात्र आपण इथं घेणार आहोत एक छोटासा ब्रेक. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याला प्रेक्षकांचा पुढचा प्रश्न आलेला आहे. नागपूरहून मनोज बोलताय. त्यांचा काय प्रश्न आहे ऐकूया. नमस्कार मनोज, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार सर, मला ऑटो अँसेलरी स्पेसमध्ये साधारणतः 50,000 रुपयांची गुंतवणूक करायची, तरी कोणत्या शेअरमध्ये करण्यात येऊ? माझ्याकडे IT, बँकिंग, फार्मामध्ये पूर्वीच गुंतवणूक आहे, तर कृपया मला. नाही, पण तुम्हाला ऑटो अँसेलरीमध्ये करायची आहे ना फक्त इन्व्हेस्टमेंट? यांचा प्रश्न होता की ऑटो अँसेलरीमध्ये त्यांना करायचे, म्हणजे त्यांना मेन फ्रेममध्ये नाही जायचं. तर ऑटो अँसेलरीमध्ये गेब्रिल इज अ व्हेरी गुड कंपनी. गेब्रिलमध्ये तुम्ही आपली चांगली इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1960 पासूनची ही कंपनी आहे, वेल एस्टॅब्लिश्ड आहे आणि ओरिजिनल इक्विपमेंटमध्ये खूप चांगला त्यांचा मार्केट शेअर आहे. तर आय वुड सजेस्ट यू याच्यामध्ये गेब्रिलमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, क्योंकि त्यांचा स्पेसिफिक क्वेश्चन याच्यासाठी आहे की त्यांना ऑटो अँसेलरी स्पेसमध्येच करायची. नक्की आपल्याला पुढचा प्रश्न येतो आहे गंगाखेडमधून. कृष्णनाथ आहेत आपल्याबरोबर. कृष्णनाथ, बोला, प्रश्न विचारा. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मी कृष्णनाथ गंगाखेडून बोलतोय. तर हे US मध्ये जे फेडरल रिझर्व्ह रेट जे होणार आहे, फेड रेट हाईक 17 तारखेला, तर त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट म्हणजे इंडियन मार्केटवर कसा होऊ शकतो? आणि दुसरा प्रश्न असा आहे की अपोलो हॉस्पिटलमध्ये शॉर्ट टर्म मध्ये तुमचा काय व्ह्यू आहे अपोलो हॉस्पिटल? पहिला, अपोलो हॉस्पिटल तर ऑलरेडी फार हाय प्राईसवर आहे. ज्यांनी ही हॉस्पिटल तयार केलं होतं दे वॉज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ MG रामचंद्रन. आणि सर्वात पहिलं त्यांचं हॉस्पिटल याच्यामध्ये आलं होतं, मद्रासमध्ये सुरू केलं होतं, जेव्हा MG रामचंद्रन मद्रासचे चेन्नई ज्याला आता आपण म्हणतो त्याचे ते चीफ मिनिस्टर होते. पण अपोलो हॉस्पिटल इज ॲट अ व्हेरी हाय प्राईस. तर त्याच्यापेक्षा मग मी म्हणेल की व्हॅल्युएशनच्या हिशोबाने फोर्टिस इज मच बेटर. फोर्टिसमध्ये तुम्ही बघू शकता क्योंकि व्हॅल्युएशन्स फार चीप आहे आता. आणि जसं तुम्ही फेडरलचं सांगितलं की फेडरल याच्या याने काही विसरायचं, काही घाबरण्यासारखं नाही आहे. US अगर थोडेसे पण रेट वाढतील तर जास्तीत जास्त 250 बेसिस पॉईंटने जातील, विच इज समथिंग अराउंड 0.25. तर 0.25ने असं काय खूप जास्त हे होणार नाही. ठीक आहे, थोडेसे FIs पळतील इथून, पण द काइंड ऑफ द प्रॉफिट वॉट यू मेक इन दिस मार्केट, द FIs आणि DIs जे करतात, तर त्याचा प्रॉफिट तुम्हाला US मिळणार आहे का? नाही. तर देन इंडिया इज द मोस्ट ल्युक्रेटिव्ह मार्केट. अजूनही 7 ते 8 वर्षाची ग्रोथ स्टोरी आहे. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, अजूनही इंडियामध्ये स्कोप आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे आपल्याकडे, यंग पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, ऑइलचा बेनिफिट आहे इमर्जिंग इकॉनॉमीमध्ये. तर ही इकॉनॉमी ग्रो करणार आहे आता, क्योंकि आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये स्कोप आहे, आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्कोप आहे, आपल्याला ॲग्रिकल्चरमध्ये स्कोप आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, अबॉट बी लोकांना सांगितलं होतं 1500 रुपयाला घ्यायला, तर लोक म्हणाले फार महाग आहे, आज 5000 रुपयाचा भाव आहे. तसाच फोन करा, तुम्हाला अजून एक स्क्रिप्ट सांगेल जे लोक फोन करतील, क्योंकि ओपन याच्यामध्ये सांगायचं नाही, मग ते सगळं त्याची ती मिस्ट्री सगळी चालली निघून जाते मग ती. नक्कीच सर, आणखीन एक आपल्याला बरेच प्रश्न येत आहेत, मात्र इथं वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची, तेव्हा कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. पुन्हा एकदा स्वागत आहे पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये. आणि आता आपल्याला पुढचा प्रश्न येतोय प्रेक्षकांचा. पुण्याहून साईराज आहेत. नमस्कार साईराज, बोला, प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार.
सर माझ्याकडे स्ट्राईड ॲग्रोलॅबचे 100 शेअर्स आहेत. व्हेरी गुड. 1100च्या भावना आणि टेक महिंद्रा 525च्या भावना आहेत 150. फॅन्टॅस्टिक. तर मी लॉंग टर्म साठी होल्ड करतोय आणि ऍव्हरेज आउट करायचं असेल तर कधीपर्यंत करू? ॲव्हरेज काही नाही करायचं. तुमचे दोन्ही स्टॉक्स खूप छान आहे, फार्मास्युटिकल आणि IT मध्ये. लॉंग टर्ममध्ये फक्त एवढं बघायचं की जेव्हा मार्केट्समध्ये ग्रोथ येईल, डिमांड विल गेट बॅक इन टू द इकॉनॉमी, तेव्हा तुम्ही बघाल की अगेन याच्यामध्ये मुवमेंट येईल. आणि मुवमेंट अगर तुम्हाला दिसली चांगली आणि तुम्हाला चांगला प्रॉफिट झाला तर तो प्रॉफिट आपण बुक करायचा, थांबायचं नाही. क्योंकि एक चीज हमेशा समजायचं की मार्केट फोर्सेसमध्ये मार्केट जसं वरती जाईल तसं खाली पण येईल. तर यू मस्ट लर्न हाऊ टू बुक प्रॉफिट्स. पुढचा प्रश्न येतो आहे, महेश शिंदे आहेत पुण्याहून. त्यांचा प्रश्न ऐकूया. नमस्कार महेश, बोला, प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा. मॅडम नमस्ते. हॅलो. हा बोला, प्रश्न विचारा महेश. तांबे सर नमस्कार. माझ्याकडे गमन इन्फ्रा 250 शेअर मी घेतलेले आणि बाकीचे जवळजवळ 1 लाखाच्या आसपास मी इन्व्हेस्टमेंट केलेले. ऍक्सिस, SBI, MM फायनान्स, अर्बन, क्रॉम्प्टन. तर आता ते शेअर होल्ड करावेत का? आता तुम्ही खूप सगळे सारे शेअर्स घेतलेले आहे. तुमचं फार सिलेक्टिव्ह पाहिजे. पण जे काही तुम्ही नाव घेतले अबॅनमध्ये तुम्हाला काही मिळणार नाही. गेला हो टाइम. आता ऑइल अँड गॅसचा, सौदीच्या राजाचा पण टाइम संपला. सगळा टाइम असतो. आता त्याचाही टाइम संपला. तो आता $120 मध्ये जे तेल विकत होता त्याचाही टाइम संपला. आता तुम्ही कुठल्याला अबॅनमध्ये चाललाय? रिक्सची कुठे आता डिमांड आहे? तर वाय डू वॉन्ट टू बाय अबॅन? रॉंग चॉईस. नक्की. एक खरं म्हणजे आता ही सध्याची स्थिती जी आहे, जसं सुरुवातीला आपण म्हटलेलं काहीसा संभ्रम आहे, मात्र लोकांनी सुद्धा तितकाच संयम दाखवला पाहिजे. सर, तुम्ही आज इथं आलात आणि या सगळ्या प्रश्नांना इतकी छान उत्तरं दिली, तितकं छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. याबरोबरच आज पासवर्ड श्रीमंतीचा मध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.